हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ. यावेळी टाइम सांगितलं तर सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि इकडे बघू शकता पतिदेव किचनमध्ये आलेले आहेत आणि चहा बनवत आहेत. म्हणजे आज खूपच मोठ्या कामाला लागले आणि याचं रिझन हे आहे की मी आज लवकर उठले. मी उठायला थोडासा लेट झालेला आहे आणि सकाळी उठायला लेट झाला की पूर्ण दिवसभराचं रुटीन जे आहे ना ते पूर्ण विस्कटलं जातं. एकही व्यवस्थित आणि वेळेत होत नाही. आणि आज मला लग्नाला जायचं आहे. काल पण मी गेले होते. मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्यावरती तुमची कमेंट होती की ताई लग्नाला कुठं गेलेली होतीस? तर शिरूर आनंदपाळला मी गेलेली होते. तिथं म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलीचं लग्न आहे, तर तिकडंच मला आज जायचं आहे. तर इकडे चहा बनलेला आहे आणि टोस्ट संपलेले, त्यामुळे बिस्किट दिलेले. तसं तर यांना चहासोबत बिस्किट खायला आवडत नाही, तेच म्हणत आहेत की बिस्किट देऊ नको, बिस्किट मला आवडत नाही. पण टोस्ट आणत नाही. 3-4 दिवस झालं मी दररोज बिस्किटच देत आहे, जोपर्यंत की टोस्ट घरी येत नाही तोपर्यंत. चला आता पटकन मी स्वयंपाक करून घेते, नाहीतर खूप लेट होणार आहे. तसं तर 9 वाजता मला घरातून निघायचं आहे. तर आता 9 वाजेपर्यंत पूर्ण किचनची कामं, स्वयंपाक पाणी आणि 2 वेळेचा यांचा टिफिन मला भरून द्यायचा आहे. तेच म्हणत आहेत की मला 2 वेळेचं दे. मी म्हटलं दुपारी येऊन घेऊन जावा तुमचं तुम्ही, पण नाही, काही भेटत नाहीये मला म्हणत आहे. पण भेटण्यासाठी मी सगळं किचनवरतीच ठेवते. पण कंटाळा खूप असतो, घरची छोटी छोटी कामं करायला आवडत नाहीत. तर म्हणलं ठीक आहे, मी स्वयंपाक करून 2 वेळेचं टिफिन भरून देते आणि बाबांचं जेवण खाणं असणार आहे आणि बाबा सोबत लग्नाला येणार आहे. तेच म्हणत आहेत की मी पण येणार. म्हणजे यांच्या आत्याच्या मुलीचं म्हणजे नातीचं लग्न आहे. आता थोडंसं म्हणजे कसं आहे, आता मला थोडं सांगायला कन्फ्यूज होत आहे इथं. म्हणजे यांच्या आत्या आणि माझी काकू आहेत. बाबांच्या बहिणीच्या नातीचं लग्न आहे, म्हणून बाबा पण येणार आहेत. तर सगळ्यांचं थोडंसं लवकर मला आवरायचं आहे, कारण गावाकडून गाडी येणार आहे. म्हणजे त्यांनी गाडी बांधलेली आहे, तर त्याच गाडीमध्ये आम्हाला पण जायचं आहे. कारण आता इथून जाण्यासाठी काही व्यवस्था नाही. एसट्या पण आता तिकडचा मार्ग कसा आहे काय माहिती, मी कधी गेलेली नाही आहे. आणि तुम्ही बघत असता मी एकटीचा प्रवास माझा नसतो. एक तर सोबत दीपक दिनेश असतात किंवा त्यांचे पप्पा असतात. त्यामुळे ना मला कन्फ्यूज होतं, जसं एसटी वगैरे कुठून पकडायची, कसं उतरायचं आणि काय करायचं काही समजत नाही आहे. म्हणून मी ती गाडी आल्यानंतर त्याच गाडीत जाणार आहे. आणि त्यांनी टायमिंग सांगितलेलं आहे की 9 वाजेपर्यंत येतील ते गावामधले सगळेजण. तर तोपर्यंत माझी सगळी कामं आवरून बस स्टॉपला जाऊन मला थांबायचं आहे, कारण घराकडे येणार नाहीत. कारण एकतर गावाकडले सगळे असतात त्या गाडीमध्ये, तर सगळी गाडी भरून घेऊन यायला इकडे जमत नाही आणि आपल्या दारासमोर रोड पण व्यवस्थित नाही आहे. तर आज भाजीमध्ये काय बनणार, इकडे चहा ठेवलेला आहे मी माझ्यासाठी आणि भाजीमध्ये आज बनणार आहे मसुरीची भाजी. हे मसुरा मी काल भिजत घातलेल्या होत्या आणि फ्रीजमध्ये ठेवलं, मी बाहेर ठेवलेलं होतं. त्यामुळे ना सगळ्या मसुरा अंकुरित झालेल्या आहेत, छान मोड आलेले आहेत. तर आता याची उसळ बनवली तर खूप छान बनणार आहे, पण कशी लागते काय माहिती, कधी मी अशी उसळ बनवलेली नाहीये. एक तर मुगाची, छोल्याची किंवा हरभऱ्याची उसळ बनत असते आपल्या घरी. तर असं इकडं मसुरा जे आहेत ना अंकुरित, तेच मी स्वच्छ धुवले आणि थोडीशी डाळ मी मिक्स केलेली आहे, कारण वरण थोडंसं होणार होतं आणि टिफिनला मला 2 टाईमचं द्यायचं आहे. पण थोडीशी तुरीची डाळ पण टाकलेली आहे, मसुरा आणि इथं मिक्स तुरीची डाळीचं वरण बनलेलं आहे. बघू शकता मस्त असं वरण मी बनवलं. आणि इकडे साडी कुठली घालायची, केव्हापासून डोक्यात चालत की साडी कुठली घालायची, साडी कुठली घालायची. आणि साडी ना ठेवल्या ठेवल्या काय करणार, म्हणजे दररोज वाटतं की फॅनची साडी घालूया, अशी काटापदराची साडी घालायला नको वाटतं. पण दररोज आपण फॅनचीच घातली तर काटापदराची साडी कधी घालायची, म्हणून मला आज काटापदराची साडी घालायची. ती काढून ठेवलेली आहे आणि आता आली मी परत किचनमध्ये. आज भाजीमध्ये बनणार आहे वांग्याची भाजी. तर वांगी मी चिरून घेतलेली आहे आणि यासोबत एक टोमॅटो पण चिरून घेतला, कोथिंबीर घेतलेली आहे. पॅन ठेवलेला आहे, पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि लसूण टाकलेला आहे. छान परतून घेतला. हलकासा लसणाचा कलर चेंज होऊ लागला की यामध्ये मी वांग्याच्या फोडी टाकले. त्यांनी हो आज मसाला वगैरे बनलेला नाही, एकदम साधी सिंपल भाजी बनत आहे. वांग्याच्या फोडी, कोथिंबीर टाकून मी थोडा वेळ फोडणीमध्येच परतून घेतलेले, नंतर टाकलेले टोमॅटो टाकून थोडा वेळ परतून घेतला. आता टाकूया सुके मसाले. तर जितकी साखर टाकलेली आहे, चव छान येते. जेही मसाले आपण टाकले आहेत ना सगळे बॅलन्स होतात. नंतर हळदी पावडर, लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, थोडासा मी घरकुल मसाला टाकलेला आहे. छान परतून घ्यावा, म्हणजे मसाले कमी गॅसवरती छान भाजून घ्यायचे आहेत. आणि आता इथे टाकलेली आहे मी चटणी, कारळ आणि शेंगदाण्याची चटणी वाटून ठेवलेली आहे, तेच मी 2 चमचे टाकलेले आहे. छान परतून घेतलं. आता टाकूया यामध्ये पाणी, म्हणजे मसाले छान भाजलेले आहेत. मसाले छान भाजले ना भाजी खूप छान टेस्टी म्हणून तयार होते. इकडे टाकलेले पाणी टाकून मी थोडंसं छान मी परतून घेतलेलं आहे, म्हणजे मसाल्यामध्ये जेही कच्चेपणा आहे ना सगळा
निघून जातो. आता आणखीन थोडंसं पाणी टाकून मी भाजी झाकून ठेवते, म्हणजे निवांत ती वांग्याची भाजी बनत राहील. तोपर्यंत मी देवपूजा करून घेते. तर देवपूजाही झालेली आहे आणि एक वेळा बघूया. बघू शकता छान अशी लपत वांग्याची भाजी बनून तयार झालेली आहे. आवडीप्रमाणे यामध्ये आपण बटाटा टाकला तरी पण चालतं, पण मी टोमॅटो टाकून ही भाजी बनवलेली आहे. खूप छान आणि टेस्टी भाजी बनून तयार झालेली आहे. फक्त एक वेळा मी वांगे आणायला लावलेली होती आणि भाजी बनवलेली होती, तेव्हापासून दररोज वांगे येत आहेत घरी. म्हणजे दिनेशच्या पप्पांना इतकी आवडलेली आहे वांग्याची भाजी, तर दररोजच वांगे येत आहेत. आता खाऊन खाऊन कंटाळा येईल तोपर्यंत दररोज वांग्याचीच भाजी करायची. तर इकडे वांग्याची भाजी आणि वरण मी सगळं टिफिन भरत आहे. म्हणजे 3 डब्याचं टिफिन आहे माझ्याकडे आणि सगळ्या डब्यामध्ये आता 2 वेळेचं टिफिन रेडी म्हणजे बसणार नाही, म्हणून मी एका वेगळ्या डब्यामध्ये वरण भरलं आणि एका डब्यामध्ये वांग्याची भाजी, 2 डब्यामध्ये भात आणि इकडे भाकरी मी कपड्यामध्ये रॅप केलेली आहे. तर टिफिन भरून ठेवलेला आहे आणि मी साडी घालून रेडी होत आहे. तरी साडी ना घालायला थोडासा वेळ जास्त लागला. अगोदरच मी पिना लावलेल्या होत्या, म्हणजे जशी साडी सेट केलेली होती, म्हणजे कमी वेळामध्ये साडी घालून झालेली आहे. अशा साड्या घालायला थोडासा वेळ लागतो कारण कडक असतात ना, त्यामुळे. तसं तर तितकीच कडक आणि हेवी साडी नाही आहे, ठीक आहे. हलकी फुलकी आणि अंगाला चिटकून राहणारी साडी आहे. आता मी इकडे गळ्यातलं घालत आहे. बांगड्या घातलेल्या, ह्या मोत्याच्या बांगड्या मी घातलेल्या आहेत. आज वेदिकाने या बांगड्या मला आणलेल्या होत्या, ज्या दिवशी वटी भरण्याचा कार्यक्रम केला त्या दिवशी. आणि कपडे मी मशीनला लावले. आता बघूया, तोपर्यंत कपडे धुणं झालं ठीकच आहे. नाही झालं तर मशीन ऑन करूनच ठेवते मी. धुणं झाल्यानंतर ते स्वतःहून बंद होते, म्हणजे सेटिंग केलेली आहे. तर तोपर्यंत माझं पण आवरलं. टिफिन मी अगोदरच भरून ठेवलेलं होतं, तर यांना टिफिन दिलेला आहे. नेण्यासाठी आलेले म्हणत आहेत जसं गावाकडून फोन येईल तसं मला फोन लाव, म्हणजे मी नेऊन सोडतो बस स्टँडपर्यंत. आणि बाबा पण येणार आहे, तर बाबाचं जेवण झालेलं आहे आणि निवांत झोप घेतलेले आहेत. जोपर्यंत माझी कामं आवडतात तोपर्यंत डोळ्यामध्ये ड्रॉप पण टाकलेला आहे त्यांचा. पण ऊन खूप आहे, दगदग खूप होणार आहे, कारण गरमी अशी आहे ना, जसं की उन्हाळ्यातली गरमी आहे तशी. तर इकडं मशीन आतमध्येच बंद झालेली होती, परत मी ऑन केली आणि इकडे कपडे धुण्याचं काम सुरू आहे. पण गावाकडून फोन आलेला होता की ते गावातनं निघालेले आहेत आणि मला तर जास्त दूर नाही, फक्त 8 किलोमीटरवरती आहे. तर थोड्या वेळात सगळेजण येऊन पोहोचतील. तर कपडे धुणं काही झालं नाही, मशीन ऑनच ठेवलेली आहे मी. आणि आम्ही रेडी झालेलो आहोत आणि दार वगैरे बंद करून फायनली आम्ही लग्नाला जायला निघालेलो आहोत. बाबांचंही आवरलेलं आहे आणि पाणी ना कुठलंही जमत नाही आहे त्यांना, त्यामुळे गरम पाणी घेतलेले बॉटली भरून. आणि मी इकडं आयर घेतलेला आहे करण्यासाठी, म्हणजे आता खूप जवळले नाते आहेत, तर अशा नात्याने मी गिफ्ट वगैरे द्यायला ठीक वाटत नाही, म्हणून मी इकडं कपड्यांचाच आयर घेतलेला आहे. तर इकडं सगळं घेतलेलं आहे आवरून. आता फायनली आम्ही घरातनं निघालेलो आहोत. आता बघूया गाडी कधी येईल, म्हणजे तसं तर ते गावातनं निघालेले आहेत आणि वेळेतच येऊन पोहोचले होते बस स्टँडला, आणि ते येईपर्यंत आम्ही पण जाऊन पोहोचलो, म्हणजे दिनेशच्या पप्पाने आणून सोडलेलं आहे आम्हाला. फायनली आम्ही गाडीत येऊन बसलो, पण इतकं गर्दी होती ना, दाटवा खूप होता. बाबांना काही जमलं नाही, त्यामुळे बाबा परत गेलेले आहेत. खूप अपेक्षानं ते आलेले होते की लग्नाला यायचं आहे मला, पण काय करणार, इथं म्हणजे खूप जण बसून आलेले होते, त्यामुळे जागा नव्हता आणि बाबांना जास्त दाटवा जमत पण नाही, म्हणून ते परत गेलेले आहेत आणि मी आलेले आहे, मी लग्नाला जात आहे. तर सगळेजण आपल्या गावाकडले आहेत, त्यामुळे सगळ्यासोबत छान वाटत होतं. मस्त वातावरणाचा एन्जॉय घेत आमचा प्रवास सुरू होता आणि सगळ्यांची बडबड सुरू होती. कोणाचं काही 4 चौघं जमले ना, सगळ्यांचा आपापला गोंधळ सुरू असतो. कोणी काही सांगतं तर कोणी काही सांगतं. छान वाटत होतं आणि वेळ कसा गेला ते पण समजलं नाही, म्हणजे 1.5 तास लागला आम्हाला फंक्शन हॉलपर्यंत जाण्यासाठी. तर कसा वेळ गेला अजिबात समजला नाही आहे. बाकीचे तर सगळेजण आले, पण आई आली नाही. मी आईला सकाळीच फोन केलेला होता की आई तू पण ये, पण आई आलेली नाही. म्हणत होती की अण्णा आलेले आहे, त्यामुळे दोघांना यायला जमत नाही. शेताकडे म्हैस असते ना, परत आजी आहे घराकडे, आजीला पण बघायचं असतं, त्यामुळे आईला यायला जमलेलं नाही आहे. नाहीतरी आईची भेट झाली असती, छान वाटलं असतं आईला भेटून. पण बाकीचे सगळे आले, अण्णा पण आलेले आहेत. तर सगळ्यांशी बोलत बोलत आम्ही फंक्शन हॉलपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत आणि सगळ्यांच्या हातात गिफ्ट आहेत, बघू शकता. म्हणजे लग्नात देण्यासाठी आम्ही गिफ्ट घेतलेले आहेत. आणि चला आता जाऊया फंक्शन हॉलला. फायनली आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत. बघू शकता वातावरण खूप भयानक ऊन आहे आणि झाडाची सावली पण म्हणजे तितकी दाट नाही, एकदम पातळ सावली आहे, त्यामुळे ऊन खूप भयानक लागत होतं. तर चला आता जाऊया. आणि आणखीन वेळ आहे, म्हणजे आम्ही वेळेत येऊन पोहोचलेलो आहोत. वेळेला महत्त्व असतं. 12:30चं लग्न आहे आणि 11:45ला येऊन पोहोचलेलो आहोत. आता आम्ही
फंक्शन हॉलकडे जात आहोत. बघू शकता इथं बॅनर लावलेला आहे नवरा नवरीचा आणि खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे. खूप सुंदर सजावट केलेली आहे. बाहेर कुंकू लावून अक्षदा देत आहेत आणि पाहुणे मंडळी भेटायला सुरुवात झाली. हे माझ्या बहिणीचे सासरे आहेत, ते आमच्या अगोदरच येऊन पोहोचले. तर सगळ्यांशी बोलत बोलत म्हणजे सुरुवात झालेली आहे आता सगळ्या पाहुण्यांना भेटण्याची आणि बोलण्याची. तर सगळ्यांशी भेटून छान वाटतं ना, म्हणजे काहीतरी कार्यक्रम आहे तर सगळेजण कार्यक्रमात येतात आणि सगळ्यांची भेट होते. खूप छान वाटतं. नाही तर घरी असताना काही कशी घरी घरीच असतो आपण, कोणाची भेट नाही, कसलं काही नाही. पण असं कार्यक्रमात वगैरे आलंच पाहिजे. तर इकडे एक बॅनर लावलेला आहे आणि आतमध्ये बघू शकता खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. खूप छान असं फंक्शन हॉल आहे हे. तर चला आता आतमध्ये एंट्री झालेली आहे सगळ्यांची. आणखीन पाहुणे येण्यावर आहेत, काही आलेले आहेत आमच्या अगोदर. म्हणजे जसं 12:30 सगळेजण येऊन पोहोचतील. 12:30चं लग्न आहे. तर आता एक एक पाहुणे यायला सुरुवात झालेली आहे. सगळ्यांची भेट झाली, सगळ्यांशी बोलणं झालं, छान वाटत होतं. आता फायनली 12:15 वाजलेले आहेत आणि नवरा नवरीची स्टेजकडे एंट्री होत आहे. तर मेन गेटला नवरा नवरी आलेले आहेत आणि त्या तलवारी नवरा नवरीचं अगोदर स्वागत करत आहे. तर झालेलं आहे स्वागत वगैरे. आता आतमध्ये एंट्री होत आहे. तर इकडं खूप छान असं वाजत गाजत नाचत डॅन्स करत त्यांची स्टेजकडे एंट्री झालेली आहे. खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि खूप सुंदर असं हे सगळं लावलेलं आहे. तर छान वाजत गाजत नाचत ह्यांची एंट्री झालेली आहे. बघून खूप छान वाटत होतं. तर फायनली नवरा नवरी स्टेजकडे आलेले आहेत. तर नवरदेवाच्या हातात धुरडी दिलेली, तर तेच काढून ठेवत आहेत. म्हणजे आता हे सगळेजण स्टेजवरती आलेले आहेत आणि इथं पण सगळी तयारी झालेली आहे. आणि इकडे बघू शकता व्हिडिओ शूट, फोटो वगैरे हे सगळं होत आहे. म्हणजे आपल्या मेमोरीसाठी, म्हणजे अशा आठवणी असतात ना, म्हणजे जेव्हाही आपल्याला बघितलं परत ह्या आठवणी ताज्या होतात. तर हे सगळं शूट करून म्हणजे आपण सगळं हे कॅप्चर करून ठेवतो कॅमेऱ्यामध्ये. जेव्हाही आपल्याला बघायची इच्छा आहे त्या दिवशी आपण परत बघू शकतो आणि आपल्या आठवणी ताज्या करू शकतो. इकडे शुभमंगल सावधान झालेलं आहे. खूप छान असं लग्न लागलं आणि इकडे जेवणाची व्यवस्था केलेली आहे. अगोदर तर पुरुष मंडळीची पंगत बसलेली आहे आणि सगळ्या लेडीज इकडे बसलेल्या आहेत. म्हणजे आता थोड्या वेळात आम्हाला जायचं आहे, तर लग्न लागलेलं आहे. तर मी म्हणलं जेवण करून आपण निघूया आता, म्हणजे घराकडे ही सगळं कपडे वगैरे आम्ही मशीनला लावलेले होते. तर काकू म्हणत आहेत घरचंच ओढ असते, तुम्हाला आल्यानंतर थोडंसं बसावं, सगळ्यासोबत बोलावं, एन्जॉय करावं. ते काही नाही, घरचीच ओढ असते घराकडे. हे आहे ते आहे तामझाम सांगत असता. तर सगळ्यांचं तसंच असतं ना, घराकडे तर आपली ओढ असतेच असते. तिथं असू दे म्हणलं आता निवांत जाऊया. अगोदर स्टेजकडे आलेले आहे मी आणि अगोदर नवरा नवरी सोबत फोटो वगैरे काढून घेऊया. गिफ्ट जे आणलेले आहे ते देऊया. साडी आणलेली होती मी, तर साडीचा आयर मी केलेला आहे. म्हणजे नवरीच्या आईला केलेली आहे. आता ती मला बहीणच पडते. अगोदर बहिणीला आयर केला आणि इकडे गिफ्ट देऊन फोटो वगैरे काढायचे आहे. तर सगळेजण वरती आम्ही स्टेजवरती आलेलो आहोत आणि खूप छान असं वाटत आहे सगळ्यांना बघून, भेटून, बोलून सगळ्यांची गळाभेट होत आहे. म्हणजे खूप दिवसाच्या नंतर भेटतो ना, यामध्ये एक वेगळीच मजा असते. म्हणजे जसं आपण फोनवर वगैरे बोलतो किंवा दररोज भेटण्यामध्ये तितकं हे नसतं, पण कधीतरी कुठल्या तरी कार्यक्रमात पाहुणे भेटतात ना, खूप छान वाटतं. एक वेगळंच वातावरण होतं. तर आलेलो होतो आम्ही स्टेजवरती आणि इकडं पूजा गेलेली आहे गिफ्ट आणण्यासाठी. म्हणजे तिने गिफ्ट खाली नेऊन ठेवलेलं होतं. तर गिफ्ट घेऊन येत आहे स्टेजकडे. आता आम्ही सगळेजण गिफ्ट देऊन इकडं फोटो वगैरे काढत आहोत आणि इथं अक्षदा मी आत्ता टाकत आहे, मी आणि पूजा. कारण का खाली आम्ही बसलेलो होतो, आम्हाला वाटलं नवरा नवरी स्टेजकडे म्हणजे खाली येतील, पण आलेलेच नाही सगळ्यांचा आशीर्वाद घ्यायला. जसं तिकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रथा थोडीशी वेगळी आहे, कर्नाटकमध्ये थोडीशी वेगळ्या पद्धतीनं होते. कारण तिकडे नवरा नवरीना स्टेजहून खाली येतात आणि पूर्ण बाहेरपर्यंत जातात आणि सगळे आशीर्वाद देतात, म्हणजे अक्षदा वगैरे टाकतात. पण इथे नवरा नवरी स्टेजच्या खाली आलेलेच नव्हते, त्यामुळे स्टेजवरती आणून मी परत अक्षदा टाकला, फोटोशूट झाला, गिफ्ट दिलं आणि इकडं जेवण करायला आम्ही आलेलो. तर जेवण खाणं झालं, मस्त असं जेवण बनवलेलं होतं. तर पोटभर जेवण झालेलं आहे आणि जेवण झाल्यानंतर थोडा वेळ आम्ही बसलो आणि आता जायला निघणार आहोत. तर हाच होता व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक जरूर करा. बाय.